सांगू बी शकत नाही साहेब, आम्हाला स्वतःला डायरेक्ट रडणं येतंय. असे असे आमच्यावर दिवस गेलेले आहेत. सांगितलं खांद्याच्या टायमाला की तुम्हाला आम्ही तुमचे सगळे पैसे काढून देऊ. लालचमध्ये आम्ही शेती खांदून दिलं आणि 11 वर्ष झाले, अजूनही आम्हाला काही त्यांच्यातला 1 रुपया बी आम्हाला भेटला नाही. मला आश्वासन देऊन 2 दिवस 4 दिवस असं सांगितलं मला त्यांनी, मला काही रुपया दिला नाही. आमचं मागणी छोटीशी आहे हो साहेब. कोणाला भीक नाही मागतो साहेब, आम्ही आमचा न्याय मागत आहे. म्हणजे भीक मागण्यासारखं नाही ना, जो आपला हक्क आहे तोच मागत आहे. आम्ही आमचा मोबदला मागत आहे. आज 11 वर्ष झाले, शासनाला कळायला पाहिजे. कोणावर न्याय करायचं, ज्यांनी समजा आमच्यावर न्याय केलेले त्याच्यावर तुम्ही गुन्हे दाखल करावा, हे आमचं एवढं म्हणणं आहे. फक्त आमचं पोट कसं जगावं इथून पुढं ते आम्हाला काही कळा नाही. इथून पुढं आता फक्त लेकरं बाळ हे कसे जगवायचे. तुम्ही आम्हाला डायरेक्ट इच्छा मरण देऊन टाका जर आमचा मोबदला नसेल द्यायचा तुम्हाला. मी तर साहेब काहीच नाही, आमचं मागणी छोटीशी आहे हो साहेब. आज 11 वर्ष झाली उत्खनन केलेलं आहे आणि उत्खनन करून सुद्धा म्हणजे आम्ही कोणाला भीक नाही मागतो साहेब, आम्ही आमचा न्याय मागत आहे. म्हणजे भीक मागण्यासारखं नाही ना, जो आपला हक्क आहे तोच मागत आहे. आम्ही आमचा मोबदला मागत आहे. आज 11 वर्ष झाले, शासनाला कळायला पाहिजे की एक साहजिकच गोष्ट आहे साहेब की 1 लाख रुपये वार्षिक उत्पन्न असतो. 5 एकर रान खांदलेलं आहे माझं, तर 5 लाख रुपये वर्षाचे झालेच ना हो. आम्ही कोणाचा म्हणजे कोणावर हक्क मागत नाही, म्हणजे कोणावर हक्क दाखवत नाही. आम्ही आमचा हक्क मागत आहे. आणि साहेब म्हणजे माझं म्हणणं एवढंच आहे की ज्यांनी आमच्यावर कंत्राटदार, जे अभियंता, बाकीचे काही म्हणजे अधिकारी होते त्यांच्यावर तुम्ही डायरेक्ट गुन्हे दाखल करा. आमचा जर मोबदला नसेल द्यायचा तुम्हाला तर आम्ही फक्त आमचा मोबदला मागत आहे. आज 11 वर्षापासून जे काही उत्खनन झालेलं आहे त्यांचं आज 11 वर्षापासून पाठिंबा करत आहे. कोणाचाही प्रतिसाद मिळालेला नाही, काही नाही. अधिकारी आणि असं म्हणजे डायरेक्टच म्हणता येणार नाही की 11 वर्ष कसे गेले. म्हणजे 11 वर्षामध्ये आम्हाला काही अधिकारी आले, त्यांना विचारायचो आम्ही. म्हणजे आम्ही त्या टायमाला थोडे छोटे होतो, तर त्याच्यामुळे विषय समजा आम्हाला काही समजत नव्हता. पण ज्या टायमाला आम्ही म्हणजे मोठे झालो, आता आम्हाला कळायला लागला, तर तेव्हा आम्हाला खरी परिस्थिती इथलची जाणवली. म्हणजे त्या टायमाला आम्ही त्यांना विचारायचो, ते म्हणे की 3 महिन्यातच काम होणार आहे हो साहेब, तुमचं 4 महिन्यातच काम होणार आहे, तुमचं 5 महिन्यात काम होणार आहे, काही 6 महिन्यात काम होणार आहे. पण असं करता करता आज 11 वर्ष लोटले साहेब. आम्ही काय दिवस काढले, आमच्यावर किती मानसिक त्रास झाला, शारीरिक त्रास झाला, याचा आम्ही सांगू बी शकत नाही साहेब. आम्हाला स्वतःला डायरेक्ट रडणं येतंय. असे आमच्यावर दिवस गेलेले आहेत आणि आज आमच्यावर उपोषण करायची वेळ झालेली आहे. आम्ही फक्त महाराष्ट्र शासनाला एवढंच म्हणणं आहे आमचं की तुम्ही आम्हाला डायरेक्ट इच्छा मरण देऊन टाका जर आमचा मोबदला नसेल द्यायचा तुम्हाला. फक्त इच्छा मरण असं द्या की मोबदला नसेल द्यायचा तर आमचा 4था मुद्दा आहे की उत्खनन केलेले जे बी अभियंता, अधिकारी, कंत्राटदार आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे. बस एवढंच म्हणणं आहे. जर तुम्हाला आमचा मोबदला नसेल द्यायचा तर. आता मला हे आश्वासन दिलं की ठीक आहे, तुमचे लेकरं बाळ, मी काय म्हणलो, आमचे लेकरं बाळ शिक्षणाला आहेत, त्याचं शिक्षणासाठी मी आश्वासन दिलं, बाबा ठीक आहे, जमीन पैसे आज न उद्या मला भेटते. पण मला आश्वासन देऊन 2 दिवस 4 दिवस असं सांगितलं मला त्यांनी, मला काय रुपया दिला नाही. फक्त काय म्हणते, हो देऊ. आतापर्यंत आमच्या वय झाली आता 60 ते 70 वर्षे. आता आमचं काही थकवापणा झाला, आता इथून पुढे आम्हाला काय धंदा होत नाही, आम्हाला काम होत नाही. इथून पुढे हे लेकरं कसे जगवायचे. आम्हाला ह्याची मागणी, आम्हाला फक्त आमची भरपाई करून द्यावा. त्याच्यावर आम्हाला काही बोलणार नाही. कोणावर न्याय करायचं, ज्यांनी समजा आमच्यावर न्याय केलेले त्याच्यावर तुम्ही गुन्हे दाखल करावा, हे आमचं एवढं म्हणणं आहे. फक्त आमचं पोट कसं जगावं इथून पुढं ते आम्हाला काही कळा नाही. इथून पुढं आता फक्त लेकरं बाळ हे कसे जगवायचे, त्याच्यामुळं आमचं फक्त मागणी ही आहे. आतापर्यंत विश्वास देऊन खांदले करले सट झाले त्याचे, आतापर्यंत रुपया नाही आमच्या पदरात. आता लेकरं बाळामध्ये तुम्ही खांदून टाकलं, आम्ही कसं जगावा, हे फक्त आमचं एवढं म्हणणं. आता आम्हाला एवढं इथून पुढे मला काहीच दम भरतं, मला इकडे एवढं बोलता येत नाही. आमची मागणी एकच आहे की आमचं जे शेती खांदलेलं आहेत, आम्हाला सांगितलं खांद्याच्या टायमाला की तुम्हाला आम्ही तुमचे सगळे पैसे काढून देऊ. लालचमध्ये आम्ही शेती खांदून दिलं आणि 11 वर्ष झाले, अजूनही आम्हाला काही त्यांच्यातला 1 रुपया बी आम्हाला भेटला नाही. पैशामुळं आम्ही लोकांच्या कामाला जातो, रोज काम करून येतो आणि त्याच्यावर आमचं काही पोट जगत नाही. त्याच्यामध्ये आम्ही सगळे पैसे काढलो बाहेरून, व्याज कर्ज असं झालं, दवाखान्यात पैसे लागले, पोरांचं शिक्षण बुडाला. रोज पोरं लोकांच्या कामाला जातात, पोरं आम्हाला त्रास देतात की त्या टायमाला तुम्ही शेती खांदली, याचा तुम्हाला काही भेटत नाही.
म्हणून आम्ही आता हे एवढा निर्णय घेतला की आपण हे उपोषणला बसू, याच्यात काहीतरी भेटन. जेवढं आम्हाला आमचं काही भेटत नाही तेवढं आम्ही हे उपोषण काही सोडणार नाही, एवढंच म्हणणं आहे आमचं. एवढंच, हे शेतीवरच आमचं हे आहे. या शेतीमध्ये जर माल पिकला नाही तर आम्ही इथून पुढे काय खायचं, कसं राहायचं, कसं जगायचं. 1 वर्ष जर पाऊस पडला नाही तर माणूस घाबरून जातो की पाऊस पडला नाही, शेतीमध्ये माल पिकत नाही, तर आम्ही कसं जगावा. तर आता 11 वर्ष झाले आम्ही इथून मागं कसं जगत आलो आणि इथून पुढे आम्ही कसं जगावा हे आम्हाला काही समजेना पुढं. आणि पाऊस पाणी असं झालंय, रानात माल नाही, आता मालच नाही पिकला तर लोकांचा कर्जबाजारी कसं फेडावा आम्ही.